आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील कुख्यात पार उमरटी गावात 3 जिल्ह्यांच्या पोलिसांनी संयुक्तपणे मोठी धडक कारवाई केली आहे. जळगाव, धुळे आणि नाशिक पोलिसांनी पहाटेच्या सुमारास ऑपरेशन कॉम्बिंग सर्च राबवत संपूर्ण गावाला पोलीस छावणीचे स्वरूप दिले. या मोहिमेत तब्बल 400हून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. सलग 4 तास सुरू असलेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये 45 घरांची कसून झडती घेण्यात आली. कारवाई दरम्यान 12 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच 2 देशी कट्टे आणि 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय 32 संशयित वाहनेही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शस्त्र निर्मितीसाठी वापरला जाणारा कच्चा मालही या कारवाईत जप्त करण्यात आला. फरार आणि संशयित 27 आरोपींच्या घरांचे जिओ टॅगिंग करून त्यांची नोंद करण्यात आली आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जळगाव पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही आंतरराज्यीय संयुक्त कारवाई यशस्वीपणे पार पडली. या कारवाईत जळगाव, धुळे आणि नाशिक पोलिसांनी समन्वय साधत प्रभावी कामगिरी बजावली. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची तपासणी सुरू असून संबंधित पोलीस ठाण्यांकडून पुढील तपास सुरू आहे. या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. प्रतिनिधी मिलिंद सोनवणेसह स्वराज्य न्यूज, बडवानी. सदर कारवाई ही जळगाव, धुळे आणि नाशिक ग्रामीण या 3 जिल्ह्यांची संयुक्त कारवाई झालेली आहे. जळगाव, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये जे देशी कट्टे सापडलेले आहेत मागच्या काही काळामध्ये आरोपींकडून किंवा गुन्ह्यामध्ये, तर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आणि जवळजवळ सर्व हे जे देशी कट्टे आहेत हे मध्य प्रदेशमधील उमरटी या ठिकाणावरून ते तिथले जे बनवणारे जे लोक आहेत त्यांनी बनवून इकडे विकलेले आहेत. त्याच्यामुळं नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय इनपुरे सरांनी निश्चित केलेले होते आपण एक संयुक्त सर्च मोहीम राबवावी, जेणेकरून त्यांचं जे ओरिजिन आहे हे सगळं बनवण्याचं आणि आपल्याला जे काही संशयित आरोपी वगैरे आहेत ते आपल्याला ताब्यात मिळू शकतात. तर त्यांच्या सूचनेवरून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये जळगावचे 250 जवळपास मनुष्यबळ, नाशिक ग्रामीणचं 75 आणि धुळे जिल्ह्याचे 75 अंमलदार, तसंच DYSP ASP एक नाशिक ग्रामीणचे मालेगावचे, तसंच धुळ्याचे एक SDPO आणि जिल्ह्यातले 6 SDPO जळगाव जिल्ह्यातले, तसंच जवळजवळ 12 PI आणि 30 PSI दर्जाचे अधिकारी, 8 RCPच्या टीम आणि धुळेची QRT, तसंच जळगावची QRT, अशा सर्व टीमनी आणि डॉग स्क्वॉड जळगावचं अशा सर्व टीमनी या मोहिमेमध्ये सहभाग घेतलेला होता. रात्री सर्वांना ब्रीफिंग करून 1 वाजता आम्ही सगळ्या टीम रवाना केलेल्या होत्या उमरटीसाठी जळगाववरून आणि साधारण 3-3:30पर्यंत टीम पोचल्या आणि 4 पासून आपण साधारण सकाळी 8 वाजेपर्यंत 4 तास ही सर्च मोहीम राबवलेली आहे. या सर्च मोहीम राबवत असताना आपण जवळपास 40-45 जे संशयित किंवा इसम होते त्यांच्याकडे आपण तिथे चौकशी केलेली आहे. त्याच्यातले 12 इसमांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यांचे डोजियर आणि त्यांचे सर्व इंट्रोगेशन फॉर्म वगैरे भरून घेतलेले आहेत, जेणेकरून त्यांचा कुठल्या गुन्ह्यामध्ये सहभाग आहे का याची पडताळणी करता येईल. त्याचप्रमाणे ही कारवाई करत असताना आम्ही कॉर्डिनेट केलेलं होतं संपूर्ण गावाला. तर आपल्या चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदर जे कॉर्डिनेट ठेवलेले होते आपण आपले RCPचे, त्यांना 2 इसम पळताना मिळून आलेले. त्याच्याकडे दोघांकडे पण एक देशी कट्टा मिळालेला आहे, एक राऊंड मिळालेला आहे. त्यांना परत नेऊन आपण तिकडे परत घराचे सर्च पण त्यांचा घेतला आहे. जवळपास 32 सर्च आपण घेतलेले आहेत घरांचे, आरोपी आणि साहित्य त्यांचे काही मिळते का याच्यासाठी. तर त्याच्यामध्ये 27 संशयितचे आणि रेकॉर्डवरचे जे गुन्हेगार आहेत तिथले त्यांचे घरांचे सुद्धा आपण जिओ टॅगिंग केलेलं आहे, जेणेकरून गुगल मॅपवरून त्यांच्या घरांचे अंदाज येऊ शकते आणि आपल्या टीमला पुन्हा त्यांना तपासता येऊ शकतं. त्याच्यासाठी याच्यासोबतच जे साहित्य आहे ते बनवण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मिळून आलेलं आहे. त्याच्यामध्ये जे साचे आहेत पिस्टल बनवण्याचे, तसंच इतर जे साहित्य आहे लोखंडी साहित्य आणि ते घासण्यासाठी जे
त्याचे जे उपकरणं लागतात हे सर्व आपल्याला तिथं मिळून आलेले आहेत. अशा प्रकारे ही कारवाई झालेली आहे. आरोपी आपण 45 आरोपी चेक केले. ते 12 आरोपी आपण ताब्यात घेतले होते. त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून त्यांना म्हणजे त्यांचं डोजियर वगैरे तयार करून त्यांना आपण सोडलेलं आहे. आणि 2 आरोपीकडे आपल्याला आपल्या हद्दीमध्ये वेपन मिळाल्यामुळे त्या दोघांना आपण ताब्यात घेतलं आहे. त्यांच्यावर दोघांवर पण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठं सर्च ऑपरेशन आहे का? हां, जिल्ह्यातील आतापर्यंत तर हे सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल. हे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आणि विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेलं आतापर्यंतचं सर्वात मोठं सर्च ऑपरेशन म्हणता येईल आपल्याला आहे. आता ज्या संयुक्त सर्व प्रकारच्या उपाययोजना आपण आता इथून पुढे करणार आहोत, तर आपल्याला तिथला सगळा अंदाज आलेला आहे. नाकाबंदीसोबतच दुसरेसुद्धा भरपूर आम्ही उपाययोजना इथं करणार आहोत. उदाहरणार्थ ज्या आरोपींकडे हे वेपन सापडतात त्या आरोपींकडून आता सखोल माहिती आमच्याकडे गुन्हेगारांचे रेकॉर्ड आता तयार झालेलं असल्यामुळं कुठल्या गुन्हेगाराकडून याच्यातले त्यांनी हे वेपन घेतलेले याचीसुद्धा सखोल माहिती मिळू शकते. आणि जे रस्ते आहेत तिकडून येणारे त्याच्यावरसुद्धा आता वारंवार सरप्राईज नाकाबंदी लावून अचानक चेक केलं जाणार आहे, जेणेकरून त्यांना कुठलाही अंदाज येणार नाही की पोलीस कुठल्या वेळेला कारवाई करतील.